Hi students, welcome to my channel Physics in Easy Way. The next point of the first chapter is moment of inertia of a ring. रिंगचं स्ट्रक्चर कसं असतं तर रिंग ही या पद्धतीची असते, ज्याला रेडियस आहे असं म्हणतो आपण. आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे हा 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट आहे, जिची थिकनेस एकदम निग्लिजिबल आहे, म्हणजे कमी थिकनेस असणारा आणि 2 डायमेन्शनल स्ट्रक्चर असणारा हा ऑब्जेक्ट आहे, ज्याचा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्याच्यासाठी त्याचा ॲक्सिस ऑफ रोटेशन कुठून पास होईल ही कंडिशन महत्त्वाची आहे. तर ह्या रिंगचं कन्सिडर करू की हे सेंटर आहे आणि ह्या सेंटरमधून जो ॲक्सिस पास होतो, जो परपेंडिक्युलर असेल ह्या रिंगला, त्या ॲक्सिस भोवती आपल्याला त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे. अकॉर्डिंग टू द डेफिनेशन ऑफ मोमेंट ऑफ inertia, moment of inertia is defined as the sum of product of mass of each particle and square of its distance from axis of rotation. ह्या डेफिनेशननुसार आपण त्याला समेशनमध्ये टाकलं आणि समेशनचा फॉर्मॅटनुसार आपण त्याला इंटिग्रेशनमध्ये टाकलं. जर आपण ह्या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायला गेलो तर इन इंटिग्रेशन ऑफ आर स्क्वेअर इंटू डी एम. ह्या रिंगचं मास कन्सिडर करू कॅपिटल एम आहे, कारण की डी एम म्हणजे स्मॉल मास आपण गृहीत धरतो. तर इथं गृहीत धरण्याची डी एम हे स्मॉल मास गृहीत धरण्याची काही गरज नाही, का तर आर इतक्या डिस्टन्सवरती हे युनिफॉर्मली मास स्प्रेड झालं. मग त्यामुळं आपण ह्या कंप्लीट मास ऑफ धिस रिंग कन्सिडर करू कॅपिटल एम. टोटल मास जे आपण कॅपिटल एम कन्सिडर केलं, त्याच्यामुळे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ धिस रिंग इज इक्वल टू एम आर स्क्वेअर आला. एम म्हणजे मास ऑफ धिस रिंग अँड आर इज द रेडियस ऑफ धिस रिंग. ह्या रिंगच्या एक्सप्रेशनवरून आपल्याला काढायचं आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ डिस्क. पहिल्यांदा तर डिस्कचं उदाहरण कुठलं हे पाहावं लागेल. डिस्क असते कशी, जे आपण थाळीफेकमधली थाळी म्हणतो ना, ते एक डिस्क आहे एक प्रकारची. तर तशा डिस्कचा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. डिस्क इज अन ऑल्सो 2 डायमेन्शनल सर्क्युलर ऑब्जेक्ट ऑफ निग्लिजिबल थिकनेस. डिस्क युनिफॉर्म आहे कधी म्हणता येईल, ज्यावेळेस त्याचं मास पर युनिट एरिया हे सगळीकडं सेम असेल. युनिफॉर्म म्हणजे त्याचं कंपोजिशन सगळीकडं सारखं आहे, म्हणजे प्रत्येक ठिकाणाला असणारं मास पर युनिट एरिया हे स्ट्रक्चर कॉन्स्टंट आहे त्याचं. मीन्स डिस्क सेड टू बी युनिफॉर्म इफ मास पर युनिट एरिया इज सेम थ्रू आउट द डिस्क. From this we can write it as a means this is also called as a surface density. Surface density is equal to mass upon area of that disk. Let's consider a uniform disk of mass m, capital M, and radius of that disk is r. तर डिस्कची सरफेस डेन्सिटी कशी लिहिता येईल, त्यासाठी एरियाचा फॉर्म्युला आला पाहिजे. एरिया ऑफ द डिस्क पाय आर स्क्वेअर. आर मीन्स अगेन रेडियस ऑफ दॅट डिस्क अँड दिस मास इज रिप्लेस्ड बाय द कॅपिटल एम. देअरफॉर द फॉर्म्युला ऑफ सरफेस डेन्सिटी ऑफ द डिस्क इज एम अपॉन पाय आर स्क्वेअर. ही अशी डिस्क कन्सिडर करू ज्याच्यामध्ये अशा नंबर ऑफ रिंग्स आहेत, ज्या रिंगची रेडियस स्मॉल आर आहे आणि कॅपिटल आर इज द रेडियस ऑफ द डिस्क. डिस्कमध्ये अशा नंबर ऑफ रिंग्स आहेत, त्या प्रत्येक रिंगची जी विड्थ आहे ती डी एम कन्सिडर केली, विड्थ डी आर कन्सिडर केली अँड द मास ऑफ दॅट स्मॉल रिंग इज डी एम.
डिस्कच्या डायग्रामनुसार डिस्कमध्ये नंबर ऑफ रिंग्ज आहेत म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग आहे. हा तो फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे. जर आपण प्रत्येक रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शियाची अशा जर सम केली, बेरीज केली, तर आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ डिस्क काढता येईल. त्यासाठी आपण हे कन्सिडरेशन केलं. डिस्क कन्सिस्टिंग नंबर ऑफ रिंग्स increasing radius from 0 to r, means from center to the radius of the disk. Let one of the such ring of mass small dm and width of that ring is dr, and its radius of means small ring from the center of the disk, that is r. Now we have to determine the surface density of the small ring or elemental ring which have mass dm, means this m replaced by dm, and area of the small ring which has width dr. आपण त्या रिंगचे जर एरिया काढायला गेलो तर एरियाचा फॉर्म्युला ह्या पद्धतीने पडेल. स्मॉल r is the radius of the ring and dr is its width. Then area of ring is equal to 2 pi r into dr. Therefore surface density of the elemental ring which have mass small dm and area is equal to this. Therefore surface density is equal to dm by 2 pi r into dr, that is 2 pi r into dr is the area of small elemental ring and dm is its mass. Changing the position of surface density and area, we get dm means mass of elemental ring is equal to surface density into 2 pi r into dr. हे काढण्याची गरज का लागली, तर मोमेंट ऑफ इनर्शियाच्या फॉर्म्युल्यामध्ये आपण असं लिहितो, इन इंटिग्रेशन ऑफ आर स्क्वेअर इंटू डी एम. त्यासाठी आपण डी एम काढून घेतलं. मोमेंट ऑफ इनर्शियाच्या फॉर्म्युल्यानुसार आपण सिंगल रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया लिहिला. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिंग दॅट इज आय आर इज इक्वल टू डी एम इंटू आर स्क्वेअर. तर आपल्याला अशा ज्या स्मॉल रिंग्ज आहेत ज्यांची रेडियस 0 पासून सुरू होऊन जिचं लास्ट किंवा सगळ्यात जास्त रेडियस असणारी रिंग म्हणजे कॅपिटल आर आहे, अशा सगळ्या रिंगच्या मोमेंट ऑफ इनर्शियाचं काय करायचं, समेशन करायचं. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ डिस्क can now be obtained by integrating IR means moment of inertia of a ring from 0 to r. Therefore moment of inertia of a disk is equal to in integration of moment of inertia of a ring from 0 to capital R. Capital R is the radius of the disk. Therefore putting or substituting the formula of moment of inertia of a single ring, that is dm into r square, but dm is equal to sigma, that is surface density into 2 pi r into dr, that is from the formula of surface density is equal to mass upon area, where mass of the ring elemental ring is dm and area 2 pi r into dr. Therefore moment of inertia of a disk is equal to in integration of surface density into 2 pi r into dr into r square, means in the position of dm we replace the magnitude of dm in the form of surface density into area.
कॉन्स्टंट किमती बाहेर काढून घेतल्या तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ डिस्क इज इक्वल टू 2π into surface density in integration of r square into r, that is r cube into dr from 0 to capital R by the formula of x raised to n in integration of x raised to n into dx, that is equal to x raised to n plus 1 by n plus 1. And again substitute the lower limit as well as upper limit in that magnitude, we get moment of inertia of a disk is equal to 2π into surface density in bracket r3 plus 1, that is 4, and by n plus 1, that is 3 plus 1 4. आता या पोझिशनला ह्या सरफेस डेन्सिटीचा फॉर्म्युला सांगा. सरफेस डेन्सिटीचा फॉर्म्युला काय सांगितलं होतं आपण? मास अपॉन एरिया. इथे ठेवून देऊ. मास ऑफ द डिस्क कॅपिटल एम गृहीत धरलं आपण आणि एरिया ऑफ द डिस्क पाय आर स्क्वेअर सांगितलं. त्यानुसार सरफेस डेन्सिटीचा जर फॉर्म्युला ठेवायला गेलो तर या ठिकाणी आपण असं लिहिलं तरी चालेल, कॅपिटल एम डिवायडेड बाय पाय आर स्क्वेअर. Therefore, moment of inertia of a disk is equal to 2π. ह्या सिग्माच्या पोझिशनमध्ये आपण हे लिहून टाकला फॉर्म्युला इन ब्रॅकेट m अपॉन पाय आर स्क्वेअर अँड r raised to 4th power upon 4. That is r square gets cancelled and we get formula of moment of inertia of a disk, that is I is equal to 1/2 m r square. अशा पद्धतीनं आपण मोमेंट ऑफ एनर्शिया ऑफ डिस्कचा फॉर्म्युला काढला, ज्याच्यामध्ये आपण स्मॉल रिंग्स गृहीत धरल्या डिस्कमध्ये आणि त्यानुसार आपण इंटिग्रेशन घेतलं. नेक्स्ट कन्सेप्ट आहे रेडियस ऑफ गायरेशन. खरं तर ही कन्सेप्ट येण्याचं कारण काय की जेव्हा आपण मोमेंट ऑफ एनर्शिया कन्सिडर करतो घेतो त्यावेळेस एखाद्या त्या वस्तूचं मास आणि ॲक्सिस ऑफ रोटेशनपासूनचं डिस्टन्स गृहीत धरतो किंवा ते विचारात घेतो. मॅथमॅटिकल एक्सप्रेशनसाठी हे शक्य आहे का, तर आपण त्याचं इंटिग्रेशन घेतो. पण जर एक्सपेरिमेंटली आपण त्याचे मोमेंट ऑफ इनर्शिया काढायला गेलो तर या पद्धतीनं आपल्याला आर म्हणजेच डिस्टन्स ऑफ दॅट पॉईंट फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन असं गृहीत धरून चालणार नाही किंवा ते त्यानुसार आपल्याला काढता येणार नाही. त्यासाठी नवीन कन्सेप्ट आली रेडियस ऑफ गायरेशन नावाची. त्यानुसार आपण असं सांगतो की मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स अपॉन डिस्ट्रीब्युशन ऑफ मास अराउंड द ॲक्सिस ऑफ रोटेशन अँड धिस आर इज रिप्लेस्ड बाय द रेडियस ऑफ गायरेशन के, where therefore moment of inertia of any object in the form of radius of gyration is equal to mk square, where m is the mass of that object and k is the radius of gyration. याचा अर्थ असा होतो की k इतक्या इफेक्टिव्ह डिस्टन्सवरती त्या वस्तूचं मास डिस्ट्रीब्यूट झालं आहे. इट मीन्स दॅट the mass distributed effectively at the distance k from the axis of rotation. Therefore, we replace that r square by k square. हेच आपण मोमेंट ऑफ एनर्शिया ऑफ अ रिंगच्या बाबतीत सांगायला गेलो. मोमेंट ऑफ एनर्शिया ऑफ अ रिंग आय आर इज इक्वल टू एम आर स्क्वेअर इज इक्वल टू एम के स्क्वेअर इन द फॉर्म ऑफ रेडियस ऑफ गायरेशन. Therefore, for the ring moment of inertia, that is moment of inertia is mk square. Therefore, radius of gyration is equal to the r in the ring. For the disk, the moment of inertia of a disk is equal to 1/2 mr square and the moment of inertia of disk in the form of radius of gyration is again mk square. Therefore, equating these two moment of inertia, we get m gets cancelled, kd square is equal to 1/2 r square. Again
Taking square root of both sides, we get radius of gyration of a disk is equal to r upon in square root of 2. अशा पद्धतीनं आपण रेडियस ऑफ गायरेशन आणि डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन दॅट इज आर ह्या दोन्हीमधलं रिलेशन प्रत्येक ऑब्जेक्टसाठी ज्या ऑब्जेक्टचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आपण काढला आहे त्यासाठी आपण के फाइंड आउट करू शकतो. Thanks for watching. Like, share and subscribe my channel for more videos.